हे पहा, ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. दावोसमध्ये गेले आणि कोल्हापूरचा लगेच प्रस्ताव झाला असं होऊ शकत नाही. हे प्रक्रिया असते. दावोसचा दौरा अजून मुख्यमंत्री महोदयांचा 8 दिवस आहे. आल्यानंतर काही गोष्टी असतात, मुख्यमंत्री त्यांना काय सांगावं किंवा अन्य कोणाला काय सांगावं. ते यावेळी कोल्हापुरात आले होते, त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काही प्रकल्प आणण्याची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. या संदर्भात लगेच त्यांनी त्याची कुचेष्टा करण्याची काय आवश्यकता नाही आहे. नजीकच्या काळात दिसेल. एवढे मोठे प्रकल्प आलेलेच आहेत ऑलरेडी कोल्हापूरला फ्लायओव्हर व्हायला लागला आहे, बास्केट ब्रिज व्हायला लागलेला आहे, कन्व्हेन्शन सेंटर व्हायला लागलेलं आहे, आज शहराअंतर्गत आता फ्लायओव्हर व्हायला लागलाय. इथं हायकोर्ट बेंच आणलेला आहे. हायकोर्ट बेंच का हो काँग्रेसनं दिलं नाही? 40 वर्ष कोल्हापूरकरांची मागणी होती. हेच नेते होते, मंत्री होते, त्यावेळी का आणू शकले नाहीत ते? आता आणल्यावर त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. एका हायकोर्ट बेंचमुळे कोल्हापूरचा किती पटीनं विकास होणार आहे याची कल्पना आपण करू शकत नाही. परंतु त्याच्याबद्दल ते बोलणार नाहीत. आता अशा काहीतरी म्हणजे लोकांच्या समोर वेगळ्या कल्पना मांडायची ते नेहमीची त्यांची सवय आहे. फार लक्ष त्याच्याकडे देण्याची आवश्यकता नाही आहे.